सत्यासाठी आमची धडपड। महाराष्ट्र नाद न्यूज मराठी। स्मारक संदर्भ ग्रंथाने रासू गवईंच्या कार्याचा गौरव। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गवई स्मारकाचे उद्घाटन संपन्न। रासू उपाख्य दादासाहेब गवई यांचे कार्य मार्गदर्शक ठरावे तसेच त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी स्मारक आणि सर्वकष वाटचालीचा दस्तऐवज तयार करण्यासाठी संदर्भ ग्रंथ प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला। या दोन्ही प्रकल्पातून त्यांच्या कार्याचा गौरव राज्य शासनाने केला आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले। अमरावती येथे राज्य शासनाने उभारलेल्या दिवंगत नेते रासू गवई यांच्या स्मारकाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले। सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई, खासदार डॉक्टर अनिल बोंडे, बळवंत वानखडे, आमदार किरण सरनाईक, संजय खोडके, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, उमेश उर्फ चंदू यावलकर, गजानन लवटे, चरणसिंग ठाकूर, चैनसुख संचेती, विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र आदी मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, रासू गवई यांच्या कार्यकर्तृत्वाचा सार्थ गौरव करणारे स्मारक उभे राहिले आहे। स्मारक उभे करताना याचा उपयोग विद्यापीठातील विद्यार्थ्यांना व्हावा तसेच नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल असा दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे। येत्या काळात याच परिसरात मोठे प्रेक्षागृह साकारले जाणार आहे। त्यामुळे हे स्मारक युवकांच्या जडणघडणीत निर्णायक भूमिका निभावेल। स्मारकामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगाने रासू गवई यांची दृकश्राव्य भाषणे ऐकण्यास मिळणार आहेत। किऑस्क, डिजिटल वॉल अशा अत्याधुनिक सोयीने स्मारक उभे राहिले आहे। रासू गवई यांचे जीवन हे अजात शत्रू होते। त्यांनी समाजाच्या समस्या सोडवून आपली एक विशिष्ट ओळख निर्माण केली। त्यामुळे त्यांची दीर्घ राजकीय वाटचाल महत्त्वाची ठरली आहे। राज्यपालपद भूषवताना त्यांनी जैन आणि बौद्ध तीर्थस्थळे विकसित करण्यासाठी मोलाचे योगदान दिले तसेच शैक्षणिक सुधारणांवर भर दिला। भारतीय संविधानाप्रती त्यांना नितांत आदर होता। त्यांनी संविधान बदलाबाबत केलेले नख आणि दाताने विरोध करतो हे वाक्य अजरामर आहे। प्रत्येक प्रश्न हा संविधानाच्या माध्यमातून सोडवला जाऊ शकतो अशी त्यांची धारणा होती असेही श्री फडणवीस यांनी सांगितले। संकल्पना केली की नुसतं स्मारक म्हणजे पुतळा आणि काही इमारत अशी उभी न करता एक अशी आपण तिथे वास्तू उभी करू अमरावतीला की ज्या वास्तूचं पूर्ण अमरावतीकरांना त्याचा उपयोग घेता येईल। माझ्यासाठी आजचा दिवस हा म्हणजे अतिशय आनंदाचा असा दिवस आहे की मला वाटते फार कमी वर्षा मुलांना भाग्य लाभत असेल की त्यांच्या वडिलांच्या स्मारकाच्या प्रसंगी एक प्रमुख पाहुणा म्हणून उभं राहणे। नियतीच्या मनात असेल की भूमिपूजन त्यांच्या जन्मदिवशी झालं, त्यांच्या जयंती दिवशी झालं तर त्याचं उद्घाटन सुद्धा त्यांच्या जयंतीच्या दिवशीच झालं पाहिजे। मला आज आनंद आहे की माननीय मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री या प्रसंगी उपस्थित आहेत। अतिशय चांगलं सभागृह झालं आहे, कॅफेटेरिया झालेला आहे, सगळं जे समोरचं लॉन आहे ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे। मी खरोखर या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील, PWD विभागाचे आपले अधिकारी असतील, कॉन्ट्रॅक्टर्स असतील आणि अनेक लोक जे याच्यामध्ये लक्ष घालत होते अशा सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी दादासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला साजेश असं उत्तुंग आणि अतिशय ज्याला म्हणतो गुणवत्तापूर्ण अशा प्रकारचं हे स्मारक या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि एक अतिशय उत्तम दस्तऐवज म्हणून आज ते पुस्तक आपल्याकडे उपलब्ध आहे। पुढच्या काळामध्ये दादासाहेबांच्या जीवनातले जे विविध पैलू आहेत या पैलूबद्दल कुठलीही माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर ती आपल्या याच्या विधानमंडळाने छापलेल्या पुस्तकामध्ये निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यासोबत हे स्मारक देखील आपण करण्याचा निर्णय घेतला आणि अगदी जाणीवपूर्वक आपण निर्णय घेतला की विद्यापीठाच्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी हे स्मारक करायचं। याचा अजून दुसरा टप्पा बाकी आहे की ज्याच्यामध्ये एक मोठं ऑडिटोरियम अजून आम्ही तयार करणार आहोत, एम्फीथिएटर तयार करणार आहोत। हे सगळं करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता की ते केवळ स्मारक राहू नये तर विद्यापीठाच्या माध्यमातून आमच्या नवीन पिढीकरता एक असं स्थान निर्माण झालं पाहिजे की ज्या ठिकाणी जाऊन
नवीन पिढीला प्रेरणा देखील मिळाली पाहिजे, नवीन पिढीला त्या ठिकाणून काही शिकता देखील आलं पाहिजे आणि त्याचा चांगला एक प्रकारे उपयोग देखील या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा झाला पाहिजे। या दृष्टीनं याची रचना आपण केली आणि मला असं वाटतं की निश्चितपणे पुढच्या काळामध्ये एक तरुणांकरता आणि इतरांकरताही एक महत्त्वाचं स्थान म्हणून अमरावतीतलं हे स्मारक जे आहे ते स्मारक या ठिकाणी भूमिका निभावेल। दादासाहेब अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणूनच ओळखले जाणार। कोणताही पक्ष असो, कोणतीही विचारधारा असो, दादासाहेबांशी ज्यांचं जमलं त्यांचं जमत गेलं आणि त्याच्याचमुळे दादासाहेबांना कधीही कुठे विरोध झाला नाही आणि सर्व सर्माला सोबत घेऊन जातीचा तर त्यांनी विकास करण्याचा किंवा त्यांना मार्ग दाखवण्याचा प्रयत्न। दादासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला साजर असेल असं स्मारक त्यांचं झालेलं आहे। त्यांचा भव्य पुतळा तंतोतंत दादासाहेबांसारखा दिसतो नाही तर आपण खूप वेळा असं पाहतो की पुतळा अलग असतो, माणूस अलग असतो आणि आतमध्ये सुद्धा त्यांनी मोठं एक इंडोर हॉल सुद्धा चांगला केलेला आहे। मला असं वाटतं की दादासाहेबांनी जे आयुष्यभर लोकांची सेवा केली तर त्यांच्या या कामावर लोकार्पण म्हणून लोकांनी शासनाने जी मदत केलेली आहे किंवा शासनाने जे त्यांच्या बाबतीत आपली मन मोठं करून त्यांनी हे जे स्मारक उभारलं त्यांनी शासनाचं सुद्धा। काँग्रेस पक्षाला काही वर्षापासून जुळलेलं तर सर्वतोवासी गाव दादासाहेब गवई यांचं सगळ्यात मग तुम्ही त्यांच्या वेळेस राजकारणात सुद्धा त्यावेळेस दादासाहेबांनी तर सोबत निवडणूक लढलो 1999 दादासाहेबाचं मन एवढं मोठं होतं की त्याच्यासाठी पक्षपेक्षा फार दुय्यम होतं आणि एकदा निवडणुका संपल्या की त्यांचं जे विरोधक असतील तेही आपलेच आहेत या भावनेतूनच त्यांनी राजकारण केलं। अमरावती शहरामध्ये एक आनंद वाटतोय सर, एकदम दादासाहेबाचं भव्य स्मारक झालं याचा आनंद सगळ्या लोकांना आहे, सर्व नागरिकांना आहे। हे फक्त हे स्मारक घर आहे त्याच्यासोबत सुद्धा विचारण्यासारखं आज सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण काय सांगताल? आज आमचे श्रद्धेय नेते माननीय दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचं लोकार्पण आज झालं। हा सर्वात आयुष्यातला मोठा क्षण आहे आणि तो दुर्दक्षरकरा योग असा की दादासाहेबांच्या स्मारकाचं लोकार्पण या देशाचे सरन्यायाधीश आणि दादासाहेबांचे सुपुत्र कमलताईंचे सुपुत्र त्यांच्या शुभ हस्ते झाला, त्यांच्या उपस्थितीत झाला याचा अजून सार्थ अभिमान आहे। ही वास्तू दादासाहेबांच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा प्रसार, दादासाहेब गाडगेबाबा यांच्या विचाराचा प्रसार करणारी ठरेल आणि निश्चितपणानं या विद्यापीठ परिसरात ही वास्तू उभी असल्याने विद्यापीठात जे लोक संशोधन विद्यार्थी करतात त्यांना संशोधन करण्याकरिता PhDचा अभ्यास करण्याकरिता या वास्तूतील जे साहित्य आहे दादासाहेबांच्यावर ते निश्चितपणानं उपयोगी पडेल ऐसा मला आशावाद। अमरावती आपको जो कागल में छोटा था उस टाइम में एक गांव के अंदर में उनको बंदी थी आने के लिए। उस टाइम में हमारे गांव के बेलोरे के अंदर में गांव में खेड़े में आने के बाद में एक 4-5 जनों ने उनको रात को एक खटिया पर रात को बेलोरे से एक खेड़े से उनको एक लिया के छोड़े। तो उस टाइम में हमारे अब्बी का घर के अंदर में हमारे पिताजी का वाद विवाद हो गया था। बोले तुमने वो कंदील लेके गए, बोले फोड़ के लाए। मेरे को कंदील समझा नहीं, उस टाइम में वो कंदील था मोगले की पायली, प्रभाकर कंपनी का कंदील था। उस टाइम में उनको लिया के छोड़े तो फोड़ के आए थे। उस टाइम में गवई साहब को 1-1 रुपया आठाने चिल्लर करके समाज ने उनको वहां तक के पहुंचाया यानी उनको घर के अंदर में जाति धर्म का कोई उनको भेदभाव नहीं था। लेकिन सच्चे वो आम्बेडकरवादी थे और 22 प्रतिज्ञा का पूरा अभ्यास था। उन्होंने कभी भी अपने राजकीय, सामाजिक, आर्थिक, राजकीय कोई भी इसके अंदर में क्षेत्र में रहे वो सत्यासाठी आमची धडपड। महाराष्ट्र नाद न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट।